नमस्कार मंडळी, वर्षा गुगेज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण छान एक पुलावाची रेसिपी करणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी 1 ग्लास बासमती तांदूळ स्वच्छ धुवून 15 ते 20 मिनिटांसाठी भिजत ठेवले। त्यानंतर 100 ग्रॅम ह्या सोयाबीन वड्या आहेत, त्या आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये 15 मिनिटांसाठी भिजत घालायच्या आहेत। हे दोन्ही भिजतंय तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया। एक कांदा घेतलाय, तो मधनं कट करून एक भाग मी बारीक कट केला आणि एक भाग थोडा जाड कट केला। ज्यावेळेस आपण हा पुलाव बनवू त्यामध्ये हे एकदम छान लागतं। त्यानंतर आपल्याला एक टोमॅटो घ्यायचा आहे आणि तोही बारीक कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण एक 7 ते 8 मिरच्या घेणार आहोत आणि त्या मधनं अशा कापून घ्यायच्या, जेणेकरून त्याचा जो तिखटपणा आहे तो व्यवस्थित लागेल। एक 8 ते 10 मिरच्या आपल्या कट करून झाल्या की आपण बघू शकता आपले छान असे ही सोयाबीन वड्या नरम झालेल्या आहेत। आता आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि ह्यातलं जे पाणी आहे त्याला आपल्याला हाताच्या साहाय्याने पिळून काढायचं आहे। त्यानंतर आपण एक कुकर घेतले, त्यामध्ये 2 पळ्या तेल घातले। त्यानंतर 1 चम्मच जिरं, 1 चम्मच मोहरी घालायची आहे आणि त्यानंतर लसूण मी हा वाटून घेतलाय। एक 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या कुटल्यात मी। त्यानंतर आपल्याला तमालपत्र, दालचिनी आणि करणफूल असे हे 3 मसाले घालायचे, खडे मसाले। आपल्याला 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे। त्यानंतर आपण जो कांदा कट करून घेतला होता तो व्यवस्थित 2 ते 3 मिनिटं ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला परतवायचा आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर पटकन एक लाईक करा आणि कमेंट करूनही सांगू शकता तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली किंवा मी आणखीन काय बदल करायला हवा। त्यानंतर हे बघू शकता 2 ते 3 मिनिटं आपल्याला छान कांद्याचा कलर चेंज झाला की त्यामध्ये आपल्याला 7 ते 8 हिरव्या मिरच्या घालायच्या ह्या कट केलेल्या। ह्यालाही 2 मिनिटं आपल्याला छान फ्राय करायचे। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मसाले घालूया। त्यानंतर ह्याच्यामध्ये मी 1 चम्मच हळद, गरम मसाला आणि धनेपूड घेतले। आपल्याला हे 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे। तुम्ही हवं असेल तर मसाले घालू शकता, नाही तर स्किप पण करू शकता, पण हळद घालावी लागेल। त्यानंतर आपल्याला टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो हा शेवटी घालायचा कारण तो लवकर नरम पडतो, त्यामुळे आपल्याला हा 2 ते 3 मिनिटं परतून झालं की जे आपण सोयाबीन वड्यात पाणी पिळून घेतलं होतं त्या याच्यामध्ये घालायच्या। ह्यालाही व्यवस्थित मिक्स करायचं आहे, जेणेकरून तो मसाला आहे ना तो व्यवस्थित त्याला लागला पाहिजे। याप्रमाणे बघू शकता। त्यानंतर आपण जे तांदूळ भिजत घातले होते ते संपूर्ण ह्याच्यामध्ये घालून घेऊया। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये 1 ग्लास तांदूळ असल्यामुळे 2 ग्लास पाणी घालणार आहोत। कधी पण भात करताना त्याच्या प्रमाणानुसार पाणी घ्यायचं, म्हणजे 1 वाटी भात आहे तर 2 वाट्या। काही तांदळाला कमी जास्त पाणी लागू शकतं, परंतु ज्यावेळेस बासमती तांदळाचा आपण भात करतो त्यावेळेस जास्त पाणी टाकायचं नाही, कमीच टाकायचं। पण सोयाबीन वड्या बाकीच्या असल्यामुळे आपण 2 ग्लास पाणी घालणार आहोत आणि हे पाण्याचं प्रमाण अगदी योग्य आहे। त्यानंतर ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया, जेणेकरून हा मसाला सर्व व्यवस्थित मिक्स होईल। आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि आपल्याला आता हे कुकरचं झाकण याच्या 2 शिट्ट्या काढायच्या आहेत। 2 शिट्ट्यानंतर आपला भात अगदी मस्त आणि सुटसुटीत असं तयार झालेला आहे। हे बघू शकता 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। थोडंसं कुकरची वाफ जायची होती म्हणून मी वरती केले। हे बघा किती छान आपला असा पुलाव हा दिसतोय। तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा। जर तुम्हाला माझी खरंच रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि कमेंट पण करा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली। तुम्ही वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्यासाठी खूप खूप धन्यवाद। आणि तुम्हाला आणखीन कुठली रेसिपी बघायला आवडेल हे नक्की मला कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा।